तर आज आपण युनिट नंबर 5 स्पेशल पर्पज ट्रान्सफॉर्मर हे युनिट आपण स्टार्ट करणार आहोत. सिलेबस मध्ये याचं जे काही वेटेज आहे ते आहे 10 मार्क्सचं. 10 मार्कासाठी हे युनिट नंबर 5 स्पेशल पर्पज ट्रान्सफॉर्मर आपल्याला सिलेबस मध्ये आहे. तर पहिला याच्यामधला टॉपिक आहे सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर. थोड्या वेळातच मी सर्व विद्यार्थ्यांना ग्रुपवरती एक्सपेरिमेंट नंबर 1 टू एक्सपेरिमेंट नंबर 19 म्हणजे 1 ते 19 प्रॅक्टिकलच्या ऑनलाईन लिंक मी सर्वांना शेअर करीन. सर्वांनी काळजीपूर्वक पाहायचंय. सर्वांनी मॅन्युअल असतील, नोट्स असतील पूर्ण करावी अशी माझी प्रायमरी म्हणजे बेसिक एक्सपेक्टेशन आहे. मी सांगितलं होतं 10 जून पर्यंत. 10 जून आज 7 जून आहे. सर्वांना 10 जून पर्यंतचा वेळ दिलेला आहे. वर्स्ट केस मध्ये मी युनिट टेस्ट 1 16 तारखेपर्यंत मी वाट पाहिल. तर सर्वांनी काही विद्यार्थी आहेत ज्यांनी मला मॅन्युअल आणि नोट्स पण पाठवलेले आहेत. 3-4 विद्यार्थ्यांनी मला आतापर्यंत पाठवलेला आहे. तर इलेक्ट्रिक मोटर्स अँड ट्रान्सफॉर्मर मध्ये जनरली जो काय सिलेबस आहे तो सिलेबस जवळजवळ 50% हा प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर मॅन्युअल मधले जे प्रॅक्टिकल आहेत तेच आपल्याला थिअरी मध्ये आहे. तर ह्या विषयाच्या रिलेटेड तुम्ही पुढे फ्युचर मध्ये ज्यावेळेस जॉब त्यानंतर सर्वात महत्वाचं सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर आपण स्टार्ट करूया. तर याच्यामध्ये पहा डायग्राम मध्ये तुम्हाला एक सर्क्युलर कोर दिसेल, लॅमिनेटेड कोर, आणि त्याच्यावरती काय केलेली एक कॉमन वाइंडिंग काय केली आहे, वाउंड केलेली आहे. तर सर्वांनी पाहून घ्या. सेंटरला काय दिलेलं आहे, जो काय आहे एक व्हेरिएबल कॉन्टॅक्ट आहे. सर्वांनी पहा सेंटरला एक सेंटर आहे आणि हा जो काय आहे एरो हा रोटरी किंवा मुव्हेबल कॉन्टॅक्ट आहे. ओके. आणि सेंटरचा जो आहे व्हेरिएबल टर्मिनल. म्हणजे याच्यामध्ये सर्वांनी कनेक्शन पाहून घ्या. सप्लाय आहे फिक्स टर्मिनल, त्यानंतर लॅमिनेटेड कोर दाखवलेली आहे सर्क्युलर. याच्यामध्ये एक मुव्हिंग किंवा रोटरी मुव्हेबल कॉन्टॅक्ट आहे. आपण पहा प्रॅक्टिकलला ऑटो ट्रान्सफॉर्मर यूज करतो. सर्क्युलर मोशन मध्ये म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शनने आपण काय करतो, व्होल्टेज अप्लाय करतो. तर जो काही आपण व्हॅरी करतो म्हणजे मूव्ह करत असतो तो व्हेरिएबल कॉन्टॅक्ट असतो किंवा रोटरी मुव्हेबल कॉन्टॅक्ट असतो. याचं हे कन्स्ट्रक्शन झालं. आता याची सिम्बॉल आणि डायग्राम पहा सर्वांनी. पहा हे दोन फिक्स टर्मिनल दिसत आहेत. या ठिकाणी आपण सप्लाय देतोय फेज आणि न्यूट्रल. ही सिंगल वाइंडिंग आहे. आणि हा जो काय आहे व्हेरिएबल टर्मिनल म्हणजे हा आपण काय करू शकतो, कमी जास्त करू शकतो, व्हॅरी करू शकतो. म्हणजेच ह्या पॉइंट पासून तर इथपर्यंत काय आहे, दिस पार्ट ऑफ वाइंडिंग इज अ कॉमन बिटवीन प्रायमरी आणि सेकंडरी. म्हणजे पहा एवढा पार्ट प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये कॉमन आहे. पण वरचा जो पार्ट आहे हा फक्त प्रायमरीला कॉमन आहे, सेकंडरीला नाही. सर्वांनी लक्ष द्या. एवढा पार्ट प्रायमरीचा आहे आणि जिथून खाली मुव्हेबल कॉन्टॅक्ट आहे, मुव्हेबल किंवा रोटरी कॉन्टॅक्टचा खालील भाग हा काय आहे सर्वांना माहिती आहे की
हा तेवढा सेकंडरी वाइंडिंगचा पार्ट आहे, म्हणजे एवढाच पार्ट प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये कॉमन नाही. म्हणजेच म्हणजे आपण सर्वजण पाहू शकता की जेवढ्या नंबर ऑफ टर्न्स आपण जास्त ऍड करू सेकंडरी म्हणजे मुव्हेबल कॉन्टॅक्टने, तेवढं आपल्याला काय होईल की आउटपुट जास्त मिळेल. म्हणजे हा व्हेरिएबल टर्मिनल खालचा जो आहे तो कॉमन टर्मिनल आहे. ओके, जे ऑटो ट्रान्सफॉर्मर कंटेन्स ओनली वन वाइंडिंग. तर हे याचं सिम्बॉल आणि जनरल एक्सप्लेनेशन झालं. सर्वांनी डायग्राम काढून घ्या. तर आता आपण कन्स्ट्रक्शन का जाऊया. First, it is a special transformer in which part of winding is common for primary and secondary. Means this is the special purpose transformer, and some part by using moving or rotary or movable contact, it is a common between primary and secondary winding. Diagram मध्ये पहा, प्रायमरी सर्वांना दिसते आणि सेकंडरी पहा, सेकंडरी एवढी दिसते पहा. म्हणजे व्हेरिएबल कॉन्टॅक्टच्या व्हेरिएबल टर्मिनलच्या खालील जेवढा पार्ट आहे तेवढा प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये कॉमन आहे. बाकीची वाइंडिंग यूज मध्ये नाही सेकंडरी साईडला, म्हणजे आउटपुट आपल्याला थोडंसं कमी मिळेल. इन जनरल इट कन्सिस्ट ऑफ सिंगल वाइंडिंग. म्हणजे ह्या ट्रान्सफॉर्मरला सिंगल वाइंडिंग आहे, वाउंड ऑन अ सर्क्युलर शेप लॅमिनेटेड कोर. म्हणजे ही जी काय सिंगल वाइंडिंग आहे ही सर्क्युलर लॅमिनेटेड मॅग्नेटिक कोर वरती काय केलेली आहे, वाउंड केलेली आहे. फ्रॉम ऑटो ट्रान्सफॉर्मर 3 टर्मिनल्स आर ब्रॉट आउट. म्हणजे ऑटो ट्रान्सफॉर्मर पासून 3 टर्मिनल बाहेर निघतात कनेक्शन साठी. कोणते कोणते आहेत सर्वांनी पहा, सर्वांनी पाहून घ्या. हा जो काय आहे एक फिक्स टर्मिनल, एक कॉमन टर्मिनल आणि एक व्हेरिएबल टर्मिनल. हे 3 टर्मिनल आहेत, फिक्स टर्मिनल, व्हेरिएबल टर्मिनल आणि कॉमन टर्मिनल. ही टर्मिनल बाहेर निघतात. The auto transformer can operate as a step down or a step up transformer. म्हणजे तुम्ही या साईडने सप्लाय दिला तर ह्या साईडने तुम्हाला काय भेटेल, आउटपुट मिळेल. म्हणजे आता फिक्स टर्मिनल कडून तुम्ही कॉमन टर्मिनल गेला तर तुम्हाला स्टेप डाऊन मिळेल, आणि कॉमन टर्मिनल कडून फिक्स टर्मिनल गेला तुम्हाला काय मिळेल, तुम्हाला स्टेप अप मिळेल. पुढे वर्किंग फ्रॉम द फिगर, ऑटो ट्रान्सफॉर्मर कन्सिस्ट ऑफ 2 टाइप्स ऑफ कनेक्शन. पहा याच्यामध्ये 2 फिक्स टर्मिनल, एक व्हेरिएबल टर्मिनल प्लस कॉमन टर्मिनल. म्हणजे याच्यामध्ये फिक्स टर्मिनल, व्हेरिएबल टर्मिनल, कॉमन टर्मिनल ही 3 काय आहेत कनेक्शन आहेत. त्याच्यापैकी 2 कॅटेगराईज मध्ये केले आपण, प्रायमरीकडे आणि सेकंडरीकडे. प्रायमरीकडे आपण घेतले 2 फिक्स टर्मिनल आहेत आणि सेकंडरीकडे एक व्हेरिएबल टर्मिनल आणि कॉमन टर्मिनल. सप्लाय इज गिवन फ्रॉम 2 फिक्स टर्मिनल. म्हणजे इनपुट आपण सप्लाय कुठे देतोय पहा, या ठिकाणी फिक्स टर्मिनलला आपण सप्लाय देतोय, या ठिकाणी कॉमन आहे आणि या ठिकाणी व्हेरिएबल किंवा मूव्हिंग टर्मिनल आहे. आउटपुट इज ऑब्टेन. आता आपल्याला आउटपुट कुठे मिळतंय, कशाच्या अक्रॉस मिळतंय, मूव्हेबल कॉन्टॅक्ट आणि कॉमन टर्मिनलच्या. म्हणजे पहा व्हेरिएबल टर्मिनल किंवा मूव्हेबल कॉन्टॅक्ट आणि कॉमन टर्मिनलच्या अक्रॉस आपल्याला आउटपुट मिळतंय. टाइप्स ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर सर्वांनी पहा, 2 टाइप आहेत, स्टेप अप ऑटो ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ऑटो ट्रान्सफॉर्मर. पहा या ठिकाणी डायग्राम पाहिला तुम्हाला लक्षात येईल. इनपुट आपण दिलंय 110. या ठिकाणी काय आहे आपण म्हणूया की जो काय इनपुटला फिक्स टर्मिनल आहेत 110 दिल्यानंतर पूर्ण वाइंडिंग पहा, आउटपुट व्हेरिएबल टर्मिनल मॅक्झिममला आहे, कॉमन टर्मिनल 0 लेवलला आहे. आउटपुट आपल्याला मिळते 220 व्होल्ट. म्हणजे 110 व्होल्टचं या ठिकाणी ऑटो ट्रान्सफॉर्मरने 220 व्होल्ट कन्व्हर्जन केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे आणि हा सिंगल वाइंडिंग आहे म्हणून ना स्टेप अप ऑटो ट्रान्सफॉर्मर आपण याला म्हणतो. तर ही जी काय आहे ती कॉमन वाइंडिंग आहे. आता याच्या रिव्हर्स डायग्राम पहा. इनपुट आता 220 व्होल्ट दिलेला आहे, हे फिक्स टर्मिनल आहेत.
आउटपुट पहा व्हेरिएबल आणि कॉमन टर्मिनल 110 व्होल्ट मिळाले. ही कॉमन वाइंडिंग आहे, सिंगल वाइंडिंग. म्हणजे या ठिकाणी 220 व्होल्टचं 110 व्होल्ट मध्ये कन्व्हर्जन होतंय. म्हणजे हा स्टेप डाऊन ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे. ऍप्लिकेशन ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर सर्वांनी ऍप्लिकेशन पाहून घ्या. फर्स्ट वन, इट कॅन बी यूज ऍज अ व्हॅरिॲक. दॅट इज अ व्हेरिएबल एसी सप्लाय टू व्हॅरी दी एसी व्होल्टेज. म्हणजे आपण हा व्हॅरिॲक म्हणजे व्हेरिएबल एसी सप्लाय साठी सुद्धा आपण हा यूज करू शकतो. टू लोड स्मूथली फ्रॉम 0 व्होल्ट टू 270 व्होल्ट. तर सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर तर जनरली सर्वांनी पाहिलंय की 0 टू 270 ही व्होल्टेजची बेसिक रेंज आहे. आणि आपण हा स्मूथली 0 टू मॅक्झिमम म्हणजे 270 व्होल्ट देण्यासाठी लोडला आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर हा व्हेरिॲक म्हणून यूज करू शकतो. सेकंड, इट कॅन बी यूज ऍज अ स्टार्टिंग ऑफ सिंगल फेज एसी मशीन. सिंगल फेज एसी मशीन साठी स्टार्ट करण्यासाठी आपण सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर यूज करू शकतो. इंडक्शन मोटर किंवा सिंक्रोनस मोटर साठी थर्ड इयरला तुम्हाला होईलच सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मरचा यूज काय आहे त्या ठिकाणी. इंडक्शन मोटर कशी स्टार्ट होते, सिंक्रोनस मोटर कशी स्टार्ट होते. थर्ड, टू व्हॅरी सप्लाय व्होल्टेज ऍज पर रिक्वायरमेंट ऑफ अ फर्नेस. आता फर्नेसला जे काही व्होल्टेज आहे ते टेम्परेचरवरती डिपेंड असतं. टेम्परेचर आपल्याला जास्त पाहिजे असेल तर आपल्याला करंट जास्त पाहिजे. करंट जेवढे जास्त पाहिजे तेवढे आपण व्होल्टेज लेवल कमी करतो. म्हणजे फर्नेसमध्ये टेम्परेचर हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आणि टेम्परेचर हे कधी वाढतंय ज्यावेळेस करंट वाढेल त्यावेळेस. आणि करंट हा आपण कमी जास्त करू शकतो व्होल्टेज लेवल कमी जास्त करून. त्यासाठी ऑटो ट्रान्सफॉर्मर हा यूज केला जातो. त्यानंतर ऑटो ट्रान्सफॉर्मर यूज ऍज अ डिमरस्टॅट. म्हणजेच आपण पाहू शकतो की डिमरस्टॅट म्हणजे काय, म्हणजे जी काय लाईटची इंटेन्सिटी आहे ती कमी जास्त करण्यासाठी जर आपण वापरला तर डिमरस्टॅट. when single phase auto transformer is used to control the intensity of lamp. म्हणजे आपल्याला लॅम्पची इंटेन्सिटी कमी जास्त करण्यासाठी, म्हणजे 10 व्होल्ट 20 व्होल्ट 30 व्होल्ट जसा लॅम्प आपण पाहतो 230 व्होल्टला फुल्ली काय होतोय ग्लो होतोय, इंटेन्सिटी देतोय. तर तो रेड्यूस व्होल्टेजला म्हणजे कमी व्होल्टेजला तो कमी जाणार आहे. तर त्या ठिकाणी ऑटो ट्रान्सफॉर्मर आपण यूज करतो. आणि जर त्या ठिकाणी ऑटो ट्रान्सफॉर्मर वापरला तर ऑटो ट्रान्सफॉर्मर नोन ऍज अ डिमरस्टॅट. याचा एक्झाम्पल म्हणजे सिनेमा हॉल किंवा शॉपिंग मॉल या ठिकाणी आपण पाहतो इट इज अ कॉल्ड ऍज अ डिमरस्टॅट. म्हणजेच लाईटची इंटेन्सिटी म्हणजे लॅम्पची इंटेन्सिटी आपण व्हॅरी करण्यासाठी जर ऑटो ट्रान्सफॉर्मर यूज केला सिंगल फेज तर त्याला आपण डिमरस्टॅट म्हणतो. तर हा झाला सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर. आता सेकंड आहे 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर. पहा लॅब मध्ये सर्वांनी पाहिलेलं आहे याचं इलेक्ट्रिकल कनेक्शन पहा सर्वांनी. याच्यामध्ये 3 फेजच्या 3 वाइंडिंग आहेत. म्हणजे या ठिकाणी सिंगल 3 ऑटो ट्रान्सफॉर्मर आहेत पहा आणि एकत्र युनिट येते. म्हणजे पहा या 3. त्यानंतर पहा हा जो काय आहे कॉमन टर्मिनल आहे मुव्हेबल कॉन्टॅक्ट आणि आउटपुट. म्हणजे आपण जे पाहतो इनपुट देतो या ठिकाणी RYB स्टार मध्ये जोडलेला आहे. आणि आउटपुट आपण काय करतोय व्हेरिएबल कॉन्टॅक्टने काढतोय. म्हणजे एकच कॉमन व्हेरिएबल कॉन्टॅक्ट आहे आणि त्याला 3 काय आर्म आहेत किंवा लिंब आहेत. त्याला 3 व्हेरिएबल कॉन्टॅक्टला म्हणजे एकाच कॉमन आर्मला 3 मुव्हिंग कॉन्टॅक्ट आहेत. आणि ते 3 काय काय डॉटेड लाईन दिसतात पहा या ठिकाणी. म्हणजे व्हर्टिकली जर बघितलं तुम्ही हे व्हर्टिकल स्ट्रक्चर असतं. सर्वांनी पाहून घ्या, मी डायग्राम शेअर करतो एक. तर पहा याच्यामध्ये काय होतं की एक तुम्ही जर पाहिलं आपण पाहतो वरती या ठिकाणी ऑटो ट्रान्सफॉर्मरला 3 पोलला काय आहे एक व्हेरिएबल म्हणजे जर पाहिलं आपण तर सर्क्युलर शेप मध्ये आपण हे पाहतो. याच्या डायरेक्शन नेहमी क्लॉकवाईज असते. तर याच्यामध्ये पहा एक सेंटरला याचे काय असतो नेहमी एक मुव्हिंग आर्म असतो. आणि ह्या तिन्ही वाइंडिंग पहा ही आर फेजची वाइंडिंग आहे. त्यानंतर ही वाय फेजची आहे. आणि आपण ही पाहतो बी फेजची पाहतो पहा. तर ह्या ठिकाणी काय असतो पहा आता जर टॉप व्ह्यूने बघितलं तुम्हाला दिसेल. टॉप व्ह्यूने पाहू आपण टॉप व्ह्यूने कसा दिसतोय ह्या टाईपचा दिसतोय पहा. हा जो काय आहे पहा डॉटने दाखवलेला आहे.
आणि याचा हा काय रोटरी और मुव्हेबल कॉन्टॅक्ट आहे. असं सेम आपल्याला काय दिसतं या तिन्हींचे स्ट्रक्चर वरून पाहिलं दिसतं आपल्याला. म्हणजे या ठिकाणी याचा आपण पाहिला हा एक मुव्हिंग आर्म म्हणजे मुव्हिंग कॉन्टॅक्ट, हा दुसरा आणि हा तिसरा. तर ओव्हरऑल युनिट तुम्हाला ह्या टाईप दिसतं. तर 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर नेहमी आपण पाहतो आपल्याला 470 व्होल्ट पर्यंत आपल्याला याची कॅपॅसिटी आहे. 0 व्होल्ट टू 470 व्होल्ट. ठीक आहे. तर हे आहे 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मरचं इनसाइड स्ट्रक्चर. त्याची डायग्राम पहा. इनपुट एका वायंडिंग दिले आणि त्याच वायंडिंगला सेकंडरीचं आउटपुट टर्मिनल आहे, स्टार मध्ये जोडलेली. इनपुट आउटपुट इनपुट आउटपुट आउटपुट हे नेहमी आपण रोटरी किंवा मुव्हेबल कॉन्टॅक्टने घेतलेले. टोटल वायंडिंगचं व्होल्टेज जर असेल 0.2 0.3 0.4 असं पर्सेंटेज मध्ये पहा. या ठिकाणी रोटरी नॉब टू व्हॅरी आउटपुट व्होल्टेज आपण रोटरी नॉबने, आणि या ठिकाणी काय स्केल आहे आपल्याला आयडेंटिफाय. या ठिकाणी एक टिक मार्क असतो म्हणजे एरो इंडिकेट करतो की आपण किती व्होल्टेज गॅदर केलेलं आहे, किती व्होल्टेज अचीव्ह केलेलं आहे. तर या ठिकाणी पहा इनपुट दिलेलं आहे आणि या ठिकाणी आउटपुट आपल्याला ह्या टाकायला मिळते. म्हणजे हा जो काय डायग्राम फिगर बी आहे फिजिकल अपीअरन्स ऑफ 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर. पुढे कंस्ट्रक्शन. A 3 phase auto transformer is a combination of 3 single phase auto transformer. म्हणजे इट इज नथिंग बट 3 ऑटो ट्रान्सफॉर्मर एकावर एक ठेवल्यानंतर तयार होतो काय सिंगल फेज 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर. सेकंड, इट इज अ 3 वाइंडिंग 1 पर फेज. या ठिकाणी पहा 3 वाइंडिंग आहेत, एका फेजच्या किती 1. थर्ड आहे ए कॉमन रोटरी नॉब कन्सिस्ट ऑफ 3 सेक्शन. मी सांगितलं होतं अगोदरच एकच कॉमन रोटरी नॉब आहे आणि त्याच्यावरती 3 सेक्शन आहे, 1 पर फेज, प्रत्येक फेजला 1. बाय युजिंग रोटरी नॉब आपण रोटरी नॉब यूज करून वी कॅन चेंज और व्हॅरी 3 फेज आउटपुट व्होल्टेज. म्हणजे आपण तो नॉब व्हॅरी करून काय होतंय की आपल्याला आउटपुट व्होल्टेज व्हॅरी करता येते. लॅमिनेटेड कोर इज युज्ड ओव्हर इच फेज वाइंडिंग इज वाउंड. म्हणजे सेम आपण लॅमिनेटेड कोर यूज केलेले आहे प्रत्येक फेज साठी. म्हणजे हे सेम असे 3 ट्रान्सफॉर्मर आपण एकावर एक जोडलेले आहेत. डायग्राम मग अशी मी शेअर केली होती, याला पुन्हा पाहून घ्या. पहा हे कॉमन आर्म आहेत आणि 3 सेक्शन आहे याची पहा. आणि हा जसा व्हॅरी होईल तसं आपल्याला काय भेटते व्होल्टेज व्हॅरी झालेलं पाहायला मिळते. पहा सपोज या ठिकाणी 0 असेल तर या ठिकाणी काय असतो नेहमी 470 असतो. पहा म्हणजे जसं आपण हा व्हॅरी करू बरोबर तसं आपल्याला काय होतंय की मुव्हिंग कॉन्टॅक्ट म्हणजे व्हेरिएबल कॉन्टॅक्टची पोझिशन आपल्याला चेंज झालेली दिसते. ठीक आहे. पुढे पहा वर्किंग याचं. फिगर ए शोज द इलेक्ट्रिकल कनेक्शन. म्हणजे आपण जे बघितलं फिगर ए म्हणजे ही फिगर ए शोज दॅट फिजिकल कनेक्शन ऑफ 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर. एका फेजला एक वाइंडिंग आहे आणि त्याच फेजला इनपुट देतोय आणि सेंटरला आपण टॅप करून काय करतोय मुव्हिंग कॉन्टॅक्टने आउटपुट घेतोय आपण. One end of all winding connected together and other end are connected to 3 phase AC supply RYB. म्हणजे हे तिन्ही एंड वाइंडिंगचे पहा सर्वांनी एकत्र जोडलेले आहेत आणि दुसऱ्या एंडला काय केलेले आपण की त्या ठिकाणी आपण इनपुट सप्लाय दिलेला आहे RYB. ठीक आहे. आणि हा जो काय मुव्हिंग आर्म आहे हा आपण काय करतो व्हॅरी करतोय आउटपुट आपल्याला मिळवण्यासाठी. डॉटेड लाईन इंडिकेट्स ऑल रोटरी स्लाइडिंग कॉन्टॅक्ट आर मेकॅनिकली कपल्ड इच अदर. म्हणजे ही काय जे आहे ती डॉटेड लाईन म्हणजे
कॉमन आर्म आहे मेकॅनिकली कपल्ड असलेला, याच्या RYB ला 3 सेक्शन मध्ये तो काय केलेला आहे, सबडिवाइड केलेला आहे. पुढे ऍज वी मूव्ह दी स्लाइडिंग कॉन्टॅक्ट, म्हणजे आपण तो क्लॉकवाईज मूव्ह केला, आउटपुट व्होल्टेज मे बी चेंज इन XV. XV म्हणजे काय, एक्स काय फ्रॅक्शन ऑफ रेटेड व्होल्टेज आणि V काय रेटेड व्होल्टेज. म्हणजे जर आपण बघितलं एक्स जर 1 असेल, स्मॉल एक्स, रेटेड व्होल्टेज 1 धरलं तर स्मॉल 0.1, 0.2, 0.3 हा काय फ्रॅक्शन त्याचा. ऍप्लिकेशन टू गेट 3 फेज व्हेरिएबल आउटपुट व्होल्टेज. आपल्याला 3 फेज व्हेरिएबल आउटपुट व्होल्टेज पाहिजे असेल तर आपण 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर यूज करतो. फॉर स्मूथ स्टार्टिंग ऑफ 3 फेज AC मशीन, 3 फेज AC मशीनच्या थर्ड टू व्हॅरी द सप्लाय व्होल्टेज ऍज पर रिक्वायरमेंट ऑफ ए फर्नेस. पुन्हा सांगतोय की फर्नेस जी आहे सिंगल फेज 3 फेज वरती ऑपरेट होते. फर्नेस मध्ये मेन पॅरामीटर असतो टेम्परेचर. टेम्परेचर हा नेहमी करंट रिलेटेड फॅक्टर आहे. करंट आपल्याला जास्त मिळाला तर आपल्याला टेम्परेचर जास्त मिळालं, टेम्परेचर आपल्याला कमी पाहिजे असेल तर व्होल्टेज करंट सुद्धा कमी पाहिजे. आणि सर्वांना माहिती आहे की व्होल्टेज आणि करंटचं रिलेशन आहे, व्होल्टेज इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू करंट. म्हणजे व्होल्टेज जर जास्त असेल तर करंट कमी, आणि करंट जर व्होल्टेज जर कमी असेल तर करंट जास्त. तर आपण व्होल्टेज व्हॅरी करून फर्नेसचं टेम्परेचर जे आहे ते व्हॅरी करू शकतो. तर ह्या प्रकारे आपण सिंगल फेज आणि 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर पाहायला आलाय. आता इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर सर्वात महत्वाचा, जो तुम्ही मेजरमेंट मध्ये पण शिकलेला आहे थर्ड सेमिस्टरला. इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर जनरली हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असतो पहा. ठीक आहे. आता आपण सर्वजण माहिती आहे की आपण जनरली लॅबोरेटरी मधले एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना 0 to 10, 0 to 5, 0 to 20 इथपर्यंत आपण मोजू शकतो. त्यानंतर आपण तो काय हाय करंट मोजण्यासाठी आपल्याला मीटर जो काय आहे तो नेहमी कसा लागतो, हाय रेंजचा लागतो. ठीक आहे. काही काही ठिकाणी 1000 एम्पियर करंट असेल तर आपल्याकडे एवढा हाय करंट आपल्याकडे अवेलेबल नाही, तर त्यासाठी आपण सिटी यूज करतो. तर सिटी ओरिएंटेड सर्वांनी मी सांगतोय की पाहून घ्या. एक तुम्हाला डेमो पण दाखवतो मी नंतर. तर पहा, सिटी म्हणजे ही एक सर्क्युलर काय आहे, सिटीची जी काय आहे आपण म्हणूया कोर आहे, आणि त्याच्यावरती काय केलेली आहे, ही एक वाइंडिंग वाउंड केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे त्या सर्क्युलर कोर वरती ती आहे ती सेकंडरी, आणि त्याच्यामधून जो काही कंडक्टर आहे तो फ्लो होतोय ते प्रायमरी. म्हणजे पहा सर्वांनी ही डायग्राम पहा, सिंगल फेज सप्लाय दाखवलेला आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे. आणि आपण या ठिकाणी काय केलेली आहे, जी काय सिटी आहे म्हणजे जो काय म्हणूया आपण हाय करंट फ्लो होतोय याच्यामधून, कशामधून, वायर मधून किंवा कंडक्टर मधून. तर त्याच्या सेकंडरीला म्हणजे पहा या ठिकाणी आपण ऍमीटर जोडलेला आहे, या ठिकाणी पहा ऍमीटर जोडलेला आहे. म्हणजे हा काय लो रेंजचा ऍमीटर आहे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी ह्या लाईन मधून काय जातो, हाय करंट चाललाय. आणि आपण काय केलेलं आहे, ही वायर नेहमी सिटीच्या सर्क्युलर कोर मधून पास करायची. पहा ह्या जो दिसतोय सिटीची सर्क्युलर कोर, हे आपण या ठिकाणी सर्वांनी याला पाहून घेऊया. प्रॅक्टिकलची लिस्ट तुम्हाला लक्षात येईल.
तर सर्वांनी पहा की ह्या ठिकाणी काय केलेली जी प्रायमरी आहे म्हणजे जी वायर हाय करंट कॅरी करते ती नेहमी या सिटी मधून पास करायची. ठीक आहे. आणि याच्या सेकंडरीला आपण लो रेंजचा ऍमिटर यूज करणार आहोत आणि मग या ठिकाणी लोड आहे पहा. म्हणजेच ह्या ठिकाणी सर्वांना माहिती आहे की हा जो काय आहे लो रेंज ऍमिटर आहे हा प्रायमरी मधील म्हणजेच ह्या लाईन मधील हाय करंट काय करेल मेजर करेल. पण हा जनरली काय स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे म्हणजे या ठिकाणी व्होल्टेज वाढतंय पण करंट काय होतोय कमी होतोय. ठीक आहे. करंट कमी झाल्यामुळे काय झालंय की आपला जो काय आहे प्रायमरीचा करंट जर सपोज 100 अँपियर असेल तर या ठिकाणी आपल्याकडे 10 अँपियरचा जो आहे तो रेंज करेल म्हणजे काय होईल 100 ला 10 अँपियर 19 ला 9 अँपियर म्हणजे त्या प्रोपोर्शन मध्ये काय होते तो काय करतोय करंट मोजतोय म्हणजे सिटी रेशो काय आहे नॉमिनल सिटी रेशो रेटेड प्रायमरी करंट डिवाइडेड बाय रेटेड सेकंडरी करंट. तर प्रायमरी करंट आहे I1 आणि सेकंडरी करंट आहे I2. पहा या ठिकाणी I2 दिसतो सर्वांना म्हणजे हा जो काही पार्ट आहे हा पार्ट हा ठिकाणी या ठिकाणी काढलेला आहे पहा म्हणजे हा जो काय I1 प्रायमरी मधून फ्लो होणारा करंट स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे व्होल्टेज सेकंडरीला वाढतंय पण करंट काय होतोय कमी होतोय. सेकंडरीचा करंट I2 प्रायमरीचा करंट I1 म्हणजे प्रायमरी मधलं जे काय व्होल्टेज आहे ते सेकंडरीला वाढतंय पण करंट जो काय आहे तो कमी होतोय आणि हा करंट आपण लो रेंज ऍमिटरने मेजर करू शकतो पहा. ठीक आहे. तर लो रेंज ऍमिटर या ठिकाणी जोडलेला आहे सेकंडरीला. त्यानंतर सेकंड कन्स्ट्रक्शन असं असतं पहा ही जी काय प्रायमरी आहे ही नेहमी सिटीच्या सर्क्युलर कोर मधून पास करायची आहे. कन्स्ट्रक्शन पहा व्हेन लार्ज एक्सिस करंट इज कॅरीड बाय कंडक्टर म्हणजे जेव्हा एखादा कंडक्टर लार्ज किंवा एक्सिस करंट कॅरी करतोय तर त्या ठिकाणी आपल्याला मेजरमेंटसाठी डायरेक्ट कनेक्शन ऑफ ऍमिटर इज अवॉइडेड म्हणजे आपण ऍमिटरचं डायरेक्ट कनेक्शन अवॉइड करत नाही कारण काय होईल त्यावेळेस मीटर डायरेक्ट फॉल्टी होईल किंवा डॅमेज होईल. म्हणजे हाय करंट सर्किटमध्ये हाय करंट किंवा एक्सिस करंट मेजर करण्यासाठी डायरेक्ट कनेक्शन ऍमिटरचे अवॉइड केले जातात. फॉर दिस पर्पज म्हणजे ह्यासाठी मेजरमेंट ऑफ हाय करंट सिटी इज यूज म्हणजे आपण ह्या पर्पज साठी म्हणजे हाय करंट एक्सिस करंट मेजरमेंट साठी आपण सिटी यूज करतो. सिटी इज अ कॉइल वाउंड ऑन अ टोरायडल कोर. टोरायडल कोर असते म्हणजे थोडीशी आपण म्हणूया सर्क्युलर आणि सर्क्युलर शेप आहे. फिगर ए शोज कन्स्ट्रक्शन ऑफ सिटी. पहा ए फिगर जी आपल्याला हे दिसते कन्स्ट्रक्शन ऑफ सिटी दिसते पहा या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी कंडक्टर और बार ऍक्ट एज अ प्रायमरी ज्या वायर म्हणून हाय करंट चाललेला आहे ती प्रायमरी आहे ती याच्यामधून गेली पाहिजे आणि सेकंडरी ही सिटीची सेकंडरी आहे पहा सर्क्युलर टोरायडल कोरवरती ऑन केलेली आणि त्याच्या सेकंडरीला आपण काय केलेलं आहे ऍमिटर लो रेंजचा ऍमिटर जोडलेला आहे. ठीक आहे. सिटी बार और कॉइल ऍक्ट ऍज अ प्रायमरी म्हणजे कुठलाही कंडक्टर किंवा बार ज्याच्यातून हाय करंट पास होतोय तो प्रायमरी म्हणून ऍक्ट होईल म्हणजे हा हाय करंट कॅरी करतोय I1 I2 म्हणजे I1 ती प्रायमरी ऍक्ट होते. त्यानंतर प्रायमरी कॅरीज लार्ज करंट I1 म्हणजे सिटीची प्रायमरी ही हाय करंट किंवा लार्ज करंट I1 कॅरी करते विच इज टू बी मेजर्ड म्हणजे आपल्याला तो मोजायचा आहे. हेन्स बार इज अ लार्ज क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे त्या ठिकाणी केबल असेल कंडक्टर असेल काही असेल तर आपण तो यूज करतो नेहमी. सिटी सेकंडरी इज अ लार्ज नंबर ऑफ टर्न्स. सिटीच्या सेकंडरीला जास्त टर्न्स असतात. इट इज फाउंड ऑन अ टोरायडल कोर म्हणजे या ठिकाणी सर्वांना माहिती आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे त्यामुळं ज्या साईडला व्होल्टेज जास्त त्या साईडला टर्न्स जास्त असतात पहा. ओके. सिटी सेकंडरी वाइंडिंग इज अ लो करंट वाइंडिंग. सिटीची जी काय सेकंडरी आहे ती लो करंट आहे पण हाय व्होल्टेज आहे म्हणून तो स्टेप ट्रान्सफॉर्मर आहे. हेन्स इट इज म्हणजे त्या ठिकाणी आपण लहान लहान वायर त्या टोरायडल कोर वरती वाउंड केले आहेत. लो रेंज म्हणजे जो
जे काय मेजरमेंट आहे सिंगल फेज आणि 3 फेज सर्किटची पॉवरची ती पीटीने आपण मोजू शकतो. त्यानंतर मेजरमेंट ऑफ एनर्जी इन कंबाईन विथ पीटी, म्हणजे आपण एनर्जी सुद्धा मोजू शकतो सिंगल फेज आणि 3 फेज सर्किट मधील. एक्सटेंड दी रेंज ऑफ लो रेंज ॲमीटर, आपण लो रेंज ॲमीटरची रेंज एक्सटेंड करू शकतो. पहा सिटी रेशो परत जरा समजून घ्या. सिटी रेशो म्हणजे काय, रेटेड प्रायमरी करंट आणि रेटेड सेकंडरी करंट. तर ह्या ठिकाणी सपोज आपल्याला सिटीची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे, प्रायमरीची 500, सेकंडरीची किती आहे 50. सिटी रेशो काढला आपण 500 आपण 15, तो आला 10 एम्पियर. आता ह्या लाईन मधून किती करंट जातो माहित नाही, पण ह्या ठिकाणी ॲमीटरने आपल्याला रीडिंग दाखवले 20 एम्पियर. कसं काढणार आपण, प्रायमरी वायंडिंगचा करंट कसा काढणार, सिटी रेशो जो 10 आहे इंटू सेकंडरी मधून फ्लो होणारा करंट तो किती आहे 200 एम्पियर. तर अशा प्रकारे आपण लो हाय करंट मेजरमेंट साठी सिटी यूज करतोय. ठीक आहे, तर या ठिकाणी थांबू आपण. काय डाऊट असेल तर विचारून घ्या, आता डायरेक्ट कॉल करा. थांबू आपण या ठिकाणी.